बघा, you are most welcome, my dear student. We have completed the first part of the story, that the fall of Troy, and we have also completed some workbook activities till 4 causes, the enemies, and finally Pandava brothers won the war, and now Kauravas were defeated in the कुरुक्षेत्र वार. आता बघा, या ठिकाणी अंडरलाईन द सब्जेक्ट म्हणजे करता. आता या ठिकाणी तुम्हाला पॅरिस हा करता आहे, द ग्रीक्स हा करता आहे, द ग्रीक एनिमीज हा पूर्ण करता आहे, त्याच्यानंतर क्रियापद आहे. द ट्रोजन्स हा सब्जेक्ट आहे. बघा, सब्जेक्ट आहे ट्रोजन्स, त्याचे पूर्ण ट्रोजन. द फायटिंग वेंट ऑन. आता ING फॉर्म ऑफ वर्ब, ING फॉर्म ऑफ वर्ब is used for different purposes and it is called zaint. That is the ING form of verb or verbal noun. Verbal noun म्हणतो त्याला, verbal noun. आता बघा, gardening is an art. Gardening is used as subject, cooking is used as subject. आता या ठिकाणी आय एन्जॉय रीडिंग बुक आलेला आहे. आता बघा, या ठिकाणी रीडिंग आहे, या ठिकाणी गार्डनिंग आहे, या ठिकाणी कुकिंग आहे, सब्जेक्ट म्हणून. या ठिकाणी आय लाईक रीडिंग ऑब्जेक्ट म्हणून आलेले. पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, दुसऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, तिसऱ्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून आलेले. इथे ऑब्जेक्ट म्हणून कसं आलेले बघा, आपण घेऊ. रीड आय द अबोव सेंटेन्सेस युजिंग अदर अप्रोप्रिएट जेंट्स इन प्लेस ऑफ द वन्स गिवन. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. स्विमिंग इज गुड एक्झरसाइज. राईट डाऊन द सेंटेन्स, स्विमिंग इज गुड एक्झरसाइज. आता पहिल्या वाक्यामध्ये स्विमिंग हा काय म्हणून वापरला आहे? सब्जेक्ट ऑफ द ऑब्जेक्ट ऑर वर्ब, क्रियापदाचा किंवा कर्माचा कर्ता म्हणून. दुसऱ्या वाक्यात द बॉईज आर स्विमिंग इन द रिव्हर गोदावरी. राईट डाऊन द अनदर सेंटेन्स, द बॉईज आर स्विमिंग इन द रिव्हर गोदावरी. इन द गोदावरी रिव्हर म्हणा. आता या ठिकाणी काय म्हणून वापरलं आहे? स्विमिंग. वर्ब स्विमिंग खाली अंडरलाईन कारण कंसात म्हणा, वर्ब ऑफ द सब्जेक्ट आर वर्ब ऑफ द ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर देर इज अ बिग स्विमिंग पूल इन आवर कॉलनी. आमच्या कॉलनीमध्ये स्विमिंग पूल खाली अंडरलाईन करा. आमच्या कॉलनीमध्ये एक स्विमिंग टँक आहे. स्विमिंग टँक म्हणजे या ठिकाणी काय आहे? कंसात स्विमिंग काय म्हणून वापरलेला आहे? तर या ठिकाणी स्विमिंग वापरलेला आहे तो ऑब्जेक्ट ऑफ द सब्जेक्ट म्हणून किंवा ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कर्त्याचं क्रियापद म्हणून किंवा कर्माचं क्रियापद म्हणून. लक्षात आलं? आणि पुढचा सेकंड पार्ट वी आर गोइंग टू स्टार्ट. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी अबाउट झेंट, आस्क मी. I will try to solve my best, and whenever such concept will be taken, I will explain it vividly by giving more example. Never mind. Part 2. How did Odysseus plan to defeat the Trojan? आता what was Odysseus and how did he make a plan to defeat Trojans there, that is Greeks enemy. ग्रीकांच्या याचा पराभव करण्यासाठी त्यानं काय प्लॅन केला? ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स बट बाय अ ट्रिक. आता शक्तीने युद्ध जिंकायचं नाही तर युक्तीने जिंकायचं. मराठीमध्ये एक म्हण आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्ती श्रेष्ठ की शक्ती श्रेष्ठ? आता ते आपल्याला कळेल. हां, इट वॉज द कनिंग ओडिसियस. कनिंग ओडिसियस. हाऊ वॉज ओडिसियस? ओडिसियस वॉज कनिंग. हा कसा होता? ॲज वेल ॲज वाईज. तो धूर्त लबाड असतो, तो विद्वान सुद्धा असणे. लक्षात घ्या. ओडिसियस हू
थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री. आणि विजय संपादन करण्यासाठी त्याने एक प्लॅन रचला. काय प्लॅन रचला? लेट्स गो टू सी. लेट्स बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड. तो म्हणाला एक मोठा लाकडाचा घोडा बनवायचा. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट, एवढा मोठा की त्यामध्ये माणसं लपली गेली पाहिजे. हाईड म्हणजे लपणे. अँड लेट सम ऑफ आवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. आणि त्या घोड्यामध्ये आपले काही योद्धे जे आहेत चांगले उत्कृष्ट त्यामध्ये त्या घोड्यामध्ये लपून ठेवायचे. देन लेट्स बर्न आवर टेंट्स, नंतर आपले म्हणजे तंबू जाळून टाकायचे. अँड प्रिटेंड म्हणजे ढोंग करायचं. टू सेल अवे इन आवर शिप, आणि असं तंबू जाळून टाकायचे आणि मग नंतर असा ढोंग करायचं, बहाणा करायचा आणि इथून आपण दिवसा निघून जायचं. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, पण त्याच्याऐवजी काय करायचं? वी विल रिटर्न इन द नाईट, आणि रात्री परत यायचं. वेन द ट्रोजन्स आर अस्लीप, जेव्हा ट्रोजन गाढ झोपलेले असेल तेव्हा त्यांच्यावर हल्ला करायचा. वी विल अटॅक, वीच्या पुढे विल आलेला आहे. म्हणजे whenever will is used after we, that is called must, necessity. नंतर हल्लाच करायचा, प्रॉमिस. अँड बर्न अँड किल, जाळायचं आणि त्यांना ठार करायचं. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस ऑफ द वाईज ओडिसियस, त्या विद्वान ओडिशियाचं सल्ला त्यांनी मानायचं ठरवलं. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वुडन वॉज मेड बाय स्किलफुल इंजिनियर, आणि म्हणून एक तंत्रशुद्ध इंजिनियरपासून, अभियंत्यापासून तो लाकडाचा वुडन हॉर्स वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. अँड द ग्रेटेस्ट हिरोज, आणि ते शूर सैनिक जे होते, मेलेनियस ऑडिशियस, लाईक मेलेनियन ऑडिशियस हिमसेल्फ अँड अदर्स एंटर्ड इट. काही मेलेनियस होता, ऑडिशियस होते आणि इतरही भरपूर युद्धे होते, त्यांच्या त्या घोड्यामध्ये लपले. द लास्ट मॅन टू गो in being the last man to go in being the architect himself, who knew the secret of opening and setting the entrance. आणि शेवटचा कोण लपला? तो आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणजे स्थापत्य विशारद, मराठीमध्ये शुद्ध शब्द आहे त्याला स्थापत्य विशारद. म्हणजे तो स्थापत्य विशारद सुद्धा शेवटी लपला. कारण त्याला त्या घोड्याचा म्हणजे दरवाजा कसा उघडायचा, बाहेर कसं यायचं. दॅट इव्हिनिंग द ग्रीक्स बर्न्ड दिअर टेंट, आणि त्या संध्याकाळी काय केलं त्यांनी? संध्याकाळी त्यांचे तंबू जाळले. अँड शेल्ड अवे इन दिअर शिप, आणि जहाज घेऊन निघून गेले. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार, परंतु दूर गेले नाही. दे ओनली प्रिटेंडेड टू गो टू फार अवे फ्रॉम द ट्रोजन्स, पण त्यांनी बहाणा केला फक्त दूर जाण्याचा, पण गेले. ॲक्च्युअली द ॲक्च्युअल कंडिशन वॉज डिफरंट. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परश्यूड, फक्त एक माणूस राहिला. टू परश्यूड म्हणजे पाठपुरावा करणे. परश्यूडच्या विरुद्धार्थी शब्द डिशिवड. द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू दिअर सिटी, आणि हा घोडा त्यांच्याकडे ओढून न्यायचा. व्हॉट वॉज द रिझन फॉर ट्रॉय टू रिजॉइस अँड सेलिब्रेट. आता रिजॉइस, त्यांनी रिजॉइस मीन्स टू सेलिब्रेट, CELEBRAT. तेव्हा रिजॉइसला समानार्थी शब्द दिलेले बघा. हा जो आहे शब्द रिजॉइस, याला समानार्थी शब्द इथंच सेलिब्रेट दिलेला आहे. हे समानार्थी शब्दाची जोडी लिहून घ्या. साजरा करणे. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप, दुसऱ्या दिवशी झोपेतून उठले, जागे झाले. एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज युजल, नेहमीप्रमाणे ते गेले. हॅड डन फॉर द पास्ट 10 years, 10 वर्षापूर्वी ते चालू होतं. आणि दे गॉट हॅबिट ऑफ फायटिंग, दररोज काय करायचं? तेच युद्ध. व्हॉट डिलाइट अँड सरप्राईज दे फेल्ट ॲट द साईट दे सॉ ऑन द सी शोअर आउटसाइड द वर्ल्ड, आणि त्यांनी पाहिलं काय आश्चर्य झालं. इट सीम्ड दॅट द लॉंग सीज वॉज ओव्हर ॲट लास्ट, आणि युद्ध संपलं. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड, तंबू जाळून टाकलेले आहे. तंबू जाळले. द शोअर वॉज डेझर्टेड, आणि तो समुद्र किनारा होता तो काय झाला होता? आता वाळवंटासारखा झाला होता. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन, ते जहाज गेली. इट्स पीस ॲट लास्ट, आणि शेवटी तिथं देअर वॉज पिन ऑफ सायलेन्स.
ऑन द शोअर ऑफ द सी, एजियन सी, त्या समुद्राच्या किनाऱ्याशी फक्त शांतता होती. दे क्राईड, ते ओरडले. अँड ओपन वाईड दिअर गेट, दरवाजे उघडले गेट्स. अँड केम आउट इन लार्ज नंबर, मोठ्या संख्येने आले ऑन द प्लेन, त्या मैदानावर. ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो वेअर दे प्लीज, आणि त्यांना ते जिथं जायचं ते जाऊ लागले. देन दे सॉ ऑन द सँड, सँड म्हणजे वाळू, द ह्यूज, त्या वाळूवर काय दिसला? वुडन हॉर्स, एक घोडा दिसला. दे गॅदर्ड राऊंड इट, त्या घोड्याभोवती जमा झाले. वुडन हॉर्स इन अस्टॉनिशमेंट, इन अ वंडरफुल, भारावून गेले. फॉर इट वॉज इंडीड, खरोखरच अ वंडरफुल पीस ऑफ वॉर, खरोखरच एक चांगला घोडा बनवला होता. वॉज इट इनफ टू यूज द वुडन हॉर्स टू हाईड, तो फक्त बनवण्यासाठीच लपला होता का? व्हॉट वॉज डन टू मेक द ट्रोजन्स टेक इट इनसाइड द केटी, आणि जेव्हा तो ट्रोजनच्या सैनिकांनी तो घोडा आतमध्ये नेला शहरात, तेव्हा काय घडलं ते पवाल. ॲज दे वेअर वंडरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ट, अँड त्याला कसा घोडा बनवला, व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड, टाकला कसा. दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टाईड टुगेदर, त्या ग्रीकचे हात बांधलेले होते. लाईंग अंडर इट, आणि त्या घोड्या खाली पडलेला होता. वेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आउट, त्याला घोड्याच्या खालून बाहेर ओढलं. द मॅन प्रिटेंड टू बी व्हेरी फ्रायटन्ड ऑफ देम, त्याने बहाणा केला की मी फार घाबरलेला आहे, असा बहाणा केला. वेन ही वॉज कमांडेड, त्याला आज्ञा दिली टू टेल देम व्हाय द ग्रीक्स हॅड गॉन, त्याला काय का गेले, ग्रीक लोक काय गेले. अँड व्हाय दे हॅड लेफ्ट दिस हॉर्स बिहाइंड, ते निघून तर गेले पण हा घोडा इथं काय सोडले. ही प्रिटेंडेड, त्याने काय ढोंग केलं बघा. टू ट्रेम्बल व्हेरी मच अँड रिफ्युज्ड टू स्पीक, त्याने नकार दिला, बोलायला नकार दिला. वेन ॲट लास्ट दे थ्रेटन्ड टू किल हिम, जेव्हा त्यांनी त्या ग्रीकच्या सैनिकाला ठार मारण्याची त्या सैनिकाला धमकी दिली. ही स्पोक अँड टोल्ड, तो म्हणाला. देम दिस फॉल्स टेल म्हणजे चुकीची गोष्ट सांगितली. कशी सांगितली बघा. वॉज द बिग वुडन हॉर्स रिअली अँड ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी, समुद्राची देवता म्हणून काही एक प्रतीक दिलं होतं, बक्षीस दिलं का? बघू आपण. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर, त्यानं कशी कथा रचली बघा, फसवी कथा. अँड हॅव सेल्ड अवे इन दिअर सी, युद्धाचा कंटाळा आला म्हणून निघून गेली. ही सेड बट दे आर अफ्रेड टू बी अफ्रेड ऑफ, राईट डाऊन द फ्रेज, ची भीती वाटणे. आय एम अफ्रेड ऑफ टायगर, लायन, स्नेक, हिपोपोटॅमस or anything else of the long voyage. voyage हा शब्द आलेला बघा, VOYAGE, voyage ला समानार्थी शब्द लिहून घ्या. पॅसेज, PASSAGE, voyage means पॅसेज, समुद्र प्रवास, समुद्र पर्यटन. होम टू होम, voyage home to, and so that they have made this horse and left it as an offering to the god of the sea. आणि मग समुद्र देवतेला हा काय करायचा आहे, घोडा त्यांनी ऑफर केलाय असं त्याने सांगितलं. खोटी कष्ट सांगितली. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर्ड मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द गॉड, आणि त्यांनी सांगितलं की तुलाही बळी द्यायचं. बट आय एस्केप, तरी मी सुटलो. अँड हाईड फ्रॉम देम, आणि त्यांच्यापासून कसं तरी लपलो. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करू. इथपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण. इट्स ओके.